Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss the chapter Plant Kingdom. मित्रांनो, प्लांट किंगडम या चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर आपण लास्ट लेक्चर पर्यंत काय शिकलो बेटा? लास्ट लेक्चर पर्यंत आपण बघितलं बेटा की प्लांट किंगडम मध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणूया प्लांटचे ग्रुप ठेवले गेले. क्रिप्टोगॅम्स, फेनोरोगॅम्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, एंजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. बेटा या सगळ्यांमधून आपण एक गोष्ट शिकलो की प्रत्येकामध्ये क्लासिफाय करण्यासाठी एक क्लासिफिकेशन सिस्टीम होती. आर्टिफिशियल सिस्टम, नॅचरल सिस्टम, फायलोजेनेटिक सिस्टम. आर्टिफिशियल सिस्टम वॉज गिवन बाय कोण बेटा? एरिस्टॉटल, लिनियस. फायलोजेनेटिक सिस्टम वॉज गिवन बाय बेंथम अँड हुकर. नॅचरल सिस्टम गिवन बाय बेंथम अँड हुकर. फायलोजेनेटिक सिस्टम वॉज गिवन बाय एंगलर, प्रँटल, तख्ताजान. लक्षात राहील बेटा सगळ्यांना? ओके. इव्होल्युशनरी स्टडी कोणामध्ये केला होता बेटा? इव्होल्युशनरी स्टडी फायलोजेनेटिकमध्ये. ओके. मग त्यानंतर टेक्झॉनॉमीचा पार्ट आपण बघितला. टेक्झॉनॉमीमध्ये आपण सांगितलं बेटा की टेक्झॉनॉमी म्हणजे द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर, या सगळ्या गोष्टींना आपण टेक्झॉनॉमी म्हणतो. फादर ऑफ टेक्झॉनॉमी इज लिनियस. मग मित्रांनो आता थोडं मॉडिफाय होत गेलो आपण. आपण न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी बघितलं, सायटो टेक्झॉनॉमी बघितली, किमो टेक्झॉनॉमी बघितली. न्यूमेरिकल टेक्झॉनॉमीमध्ये नंबर कोड्स कम्प्युटर वापरतात. सायटो टेक्झॉनॉमीमध्ये सेलचा स्टडी करतात. फायटो टेक्झॉनॉमी किंवा केमो टेक्झॉनॉमीमध्ये आपण म्हणतोय प्लांटच्या केमिकलचा स्टडी केला जातो. बेटा या सगळ्या गोष्टींमधून आपण काय शिकलो की प्लांटला वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन सोर्स असतात आणि त्याच्यामुळे आपण क्लासिफिकेशन सिस्टीम करू शकतो. मग आपण अल्गीकडे आलो. अल्गीला दोन कॅरेक्टरच्या बेसिसवर क्लासिफाय केलं जातं, टाइप्स ऑफ रिझर्व फूड मटेरियल आणि टाइप्स ऑफ पिगमेंटच्या बेसिसवर. क्लोरोफायसे, फिओफायसे, रोडोफायसे हा चार्ट मी परत ड्रॉ करून देईल बेटा. मग अल्गीमध्ये सगळ्यात पहिले आपण बघितलं हॅबिटॅट, फ्रेश वॉटर असेल, मरीन वॉटर असेल, ब्रॅकिश वॉटर असेल म्हणजे ॲक्वेटिक आपण सांगितलं. टेरेस्ट्रियल हॅबिटॅट सांगितली बेटा आपण. आज आपण बघणार आहेत बेटा याच्यामध्ये आपण बघितलं थॅलस, स्ट्रक्चर ऑफ थॅलस बघितलं बेटा. युनिसेलर असेल, मल्टीसेलर असेल. युनिसेलरमध्ये मोटाईल, नॉन मोटाईल, क्लॅमाडोमोनस, क्लोरेल्ला. मल्टीसेलरमध्ये फिलामेंटस, कॉलोनियल. फिलामेंटसमध्ये अनब्रांच, ब्रांच, सायफोनोशियस, युलोथ्रिक्स, एक्टोकार्पस, ओकेरिया. कॉलोनियलमध्ये वॉल्वॉक्स आणि हायड्रोडिक्टिओन. म्हणजे या सगळ्यांमधून आपल्याला समजलं की अल्गी कशी डायव्हर्सिटी आहे, अल्गी कशा वेगळ्या प्रकारच्या अल्गी आपल्याकडे प्रेझेंट आहे. मग सर आज काय घेणार आहोत? आज आपण अल्गीचं रिप्रोडक्शन बघणार आहोत आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघणार आहोत. ओके बेटा, चलो बोर्ड लक्ष द्या बाळांनो सगळ्यांनी. एकदम छोटे पार्ट आहेत बेटा अल्गी, एकदम सोपं आहे आणि अल्गी काही टेन्शन घ्यायचं नाही बेटा इथं. चला लक्ष द्या. रिप्रोडक्शन इन अल्गी. रिप्रोडक्शन इन अल्गी. चला बाळांनो, मित्रांनो एक साधी गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा असा शब्द वापरला जातो की रिप्रोडक्शन इन अल्गी, रिप्रोडक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेनॉमिनन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कारण रिप्रोडक्शनमुळेच काय होतं, त्यांना ऑर्गॅनिझमला स्वतःच्या नंबरला मल्टिप्लाय करता येतं. बरोबर आहे ना? मग आता आपण काय करतो बेटा, या रिप्रोडक्शनमध्ये आपण सांगतो बेसिकली 3 टाईप्स पडतात. किती टाईप्स पडतात बेटा? 3 टाईप्स पडतात. चला लक्षात सगळ्यांनी बोर्डकडे. 3 टाईप्स पडतात म्हणजे नेमकं काय त्याला पहिले समजून घेऊ आपण. ओके चलो लक्ष द्या. पहिल्या टाईपला नाव देण्यात आलं बेटा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. पहिल्याला सिंपल नाव दिलं बेटा आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. दुसरा जो आहे बेटा त्याला आपण नाव दिलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. दुसऱ्याला नाव दिलं बेटा असेक्शुअल रिप्रोडक्शन. तिसऱ्याला नाव दिलं बेटा आपण इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे हे 3 टाईप आहेत बेटा, ज्या 3 टाईपच्या बेसिसवर आपण सांगतोय अल्गीमध्ये रिप्रोडक्शन होतं. आणि या 3 टाईपवर बेटा भरपूर वेळेस क्वेश्चन्स पण आलेले आहेत. आपण हळूहळू घेऊ बेटा, सगळ्या पॉईंट्सला आपण इथं क्लिअर करून घेऊ. आले बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? चलो बोर्ड लक्ष आहे बेटा सगळ्यांनी इथं. मग सगळ्यात पहिले मी काय करतो बेटा, आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनपासून सुरुवात करतोय. सगळ्यात पहिला टाईप काय सांगतो बेटा मी इथं? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. चलो जेव्हा आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हा शब्द बघितला मग नेमकं याच्यात आपण काय सांगतोय? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन या शब्दाचा अर्थ काय बेटा? अ बॉडी पार्ट. व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय बेटा? बॉडी पार्ट. म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये त्या अल्गीचा बॉडी पार्ट इन्व्हॉल्व होणार आहे. रिप्रोडक्शनमध्ये अल्गीचा काय इन्व्हॉल्व होणार आहे बेटा? बॉडी पार्ट. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा? लक्ष द्या पुढे सगळ्यांनी. समजा असं कन्सिडर करा बेटा, मी इथं काय केलं बेटा, ही अल्गी कन्सिडर केली, फिलामेंटस अल्गी कन्सिडर केली बेटा आपण.
चलो ही काय सांगितली बेटा मी फिलामेंटस अल्गी सांगितली. मी इथं लिहून देतो बेटा इथं फिलामेंटस अल्गी. तुम्ही एक्झाम्पल कोणाचंही घेऊ शकतात बेटा. ओके तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं असेल तुम्ही युलोथ्रिक्सचं एक्झाम्पल घेऊ शकतात बेटा. स्पायरोगायरा घेऊ शकतात. एक्टोकार्पस तुम्ही कोणाचंही एक्झाम्पल घ्या. सगळ्या फिलामेंटस अल्गी. फिलामेंटस अल्गी म्हणजे आपण काय म्हणतो बेटा पाण्याचा प्रवाह जास्त आहे बाळांनो. म्हणजे वॉटर करंट आपण ज्याला म्हणतो. वॉटर करंट हा शब्द मी इथं वापरतोय. मित्रांनो एक साधी गोष्ट लक्षात घेत चला की जेव्हा मी असं म्हणतो बेटा हां पाण्याच्या प्रवाहामुळे काय झालं बेटा जोराचं पाणी आलं आणि या पाण्याच्या प्रवाहामुळे काय झालं इथं अल्गीच्या फिलामेंटस अल्गीचे तुकडे झाले. फिलामेंटस अल्गीचे काय झाले बेटा तुकडे झाले. म्हणजे काय झालं तर आपण असं म्हणूयात बेटा की हा एक तुकडा झाला बेटा इथं बघा आणि दुसरा आपण सांगितलं हा एक तुकडा झाला. मग काय झालं तर एका अल्गीचे आपण सांगितले 2 तुकडे झाले. असे किती तुकडे होऊ शकतात आपण 2 सांगितले. आणि मग हा जो तुकडा आहे बेटा आता हा तुकडा आपण काय म्हणतोय ग्रो इनटू न्यू अल्गी. कशात ग्रो झाला बेटा हा न्यू अल्गी. हा सुद्धा तुकडा आपण काय म्हणतो बेटा ग्रो इनटू न्यू अल्गी. म्हणजे फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय झालं फ्रॅगमेंटेशन ही एक अशी प्रोसेस ज्याच्यात तुकडे तयार होतात. काय तयार होतात बेटा तुकडे तयार होतात. आणि प्रत्येक तुकडा जो असतो बेटा हा नवीन अल्गीमध्ये ग्रो होतो. प्रत्येक तुकडा कशात ग्रो होतो बेटा हा नवीन अल्गीमध्ये ग्रो होतो. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. याची डेफिनेशन कशी लिहायची बेटा अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ fragments and each fragment grow into न्यू अल्गी. याला म्हणायचं बेटा फ्रॅगमेंटेशन. काय नाव दिलं बेटा आपण त्याला फ्रॅगमेंटेशन. मला वाटतं बेटा हे तुम्हाला छान क्लिअर झालं असेल आता की फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय. तुम्ही जर ऑब्झर्व केलं बेटा तर तुमच्या लक्षात येईल की आपण एका बॉडीच्या पार्टला काय केलं ब्रेकडाऊन केलं. अल्गीची फिलामेंटस बॉडी बेटा या बॉडीला ब्रेकडाऊन केल्यानंतर प्रत्येक बॉडीचा पार्ट काय होतो बेटा इथं ग्रो होतोय. प्रत्येक बॉडीचा पार्ट ग्रो होतोय म्हणजे काय जितके तुकडे तयार झाले तितके तुकडे काय होतात बेटा इथं ग्रो होत आहेत. समजलं बेटा सगळ्यांना इथं लक्षामध्ये. चलो व्हेरी गुड बेटा बोर्डकडे लक्ष द्या. आता आपण काय म्हणतो बेटा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन नंतर आता आपल्याला इथं महत्त्वाचा पार्ट आहे बेटा सेकंड असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन लक्ष द्यायचं बेटा. हा सुद्धा किती सोपा टाईप आहे बेटा असेक्शुअल रिप्रोडक्शन. ज्या वेळेस मी असं म्हणतो बेटा असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय तिथे स्पोर्स तयार होतात बेटा. काय तयार होतात बेटा इथं स्पोर्स. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय बाय कशामुळे होतं बेटा बाय फॉर्मेशन ऑफ स्पोर्स. म्हणजे स्पोर काय झालं बघा बेटा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व होतात. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय इन्व्हॉल्व होतं बेटा गॅमेट्स इन्व्हॉल्व होतात. तसं आपण सांगितलं असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय इन्व्हॉल्व होतं बेटा इथं असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतं बेटा स्पोर्स इन्व्हॉल्व होत आहेत. काय इन्व्हॉल्व होतं बेटा इथं स्पोर्स इन्व्हॉल्व होत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला जर मी या स्पोर्सला ऑब्झर्व केलं तर हे स्पोर्स मला 2 टाईपचे दिसतात. स्पोर्स मला किती टाईपचे दिसतात बेटा 2 टाईपचे दिसतात. या स्पोर्सला मी म्हणतो बेटा इथं देज आर द मोटाईल स्पोर्स किंवा मी यांना नाव दिलं बेटा दे आर द नॉन मोटाईल स्पोर्स. एक आपल्याला काय दिसत आहे बेटा मोटाईल स्पोर्स दिसत आहेत आणि दुसरे काय दिसत आहेत नॉन मोटाईल स्पोर्स दिसत आहेत. मोटाईल स्पोर्स म्हणजे आपण म्हणतो बेटा इथं झू स्पोर्स. सिंपल नाव काय दिलं बेटा आपण याला झू स्पोर्स नाव दिलं. आणि दुसरं आपण काय सांगतो बेटा नॉन मोटाईल स्पोर्स याला म्हणतात बेटा अप्लॅनो स्पोर्स. म्हणजे बघा बेटा मी हा स्पोर्स घेतला याला फ्लॅजेला दाखवला झाला हा झू स्पोर्स बेटा. हा स्पोर्स घेतला याला फ्लॅजेला दाखवला नाही हा काय झाला अप्लॅनो स्पोर्स झाला. समजलं बेटा सगळ्यांना. चलो गुड बेटा. चला याचं कन्सिडर करा एक्झाम्पल कन्सिडर करायचं असेल तर युलोथ्रिक्स अल्गीकडे बेटा
याच्याकडे मोटाईल स्पोर्स मोटाईल गॅमेट्स असतात. दुसरं एक्झाम्पल इथं कन्सिडर करायचं असेल बेटा तर आपण स्पायरोगायरा कन्सिडर करू. याच्याकडे पण नॉन मोटाईल स्पोर्स आणि नॉन मोटाईल गॅमेट्स असतात. मग आपण हा पार्ट सांगितला बेटा दिस इज व्हॉट, दिस इज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन. काय झालं बेटा हे असेक्शुअल रिप्रोडक्शन. मला वाटतं बेटा इथपर्यंतचा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजला आहे बेटा. झालं की नाही बाळांनो, समजलं की नाही? चल गुड. आता आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे बेटा, आपण आता काय करतोय तिसरा टाईप इथं घेतोय, दॅट इज कॉल्ड एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. चलो, सेक्शुअल रिप्रोडक्शन कशाने होतं? बाय फ्युजन ऑफ गॅमेट्स, बाय फ्युजन ऑफ गॅमेट्स. चलो, म्हणजे इथं काय असेल बेटा, आपल्याला गॅमेट्सचं फ्युजन करावं लागेल. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात आणि मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार झाल्यानंतर त्यांचं फ्युजन होतं. याला आपण म्हणतो बेटा सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सगळ्यात पहिला टाईप आपण घेतो बेटा इथं आयसोगॅमी. काय नाव दिलं बेटा आपण त्याला? आयसोगॅमी. बेटा जेव्हा मी सेक्शुअल रिप्रोडक्शनला स्टडी करतोय, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आयसोगॅमी म्हणजे काय, तर याच्यामध्ये सांगायचं बेटा गॅमेट्स आर सिमिलर इन साईज. गॅमेट्स आर ऑफ सिमिलर साईज. म्हणजे काय झालं, सिमिलर साईज, फिजिओलॉजी, शेप, स्ट्रक्चर सगळं बेटा सिमिलर असेल एकमेकांना. म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं स्ट्रक्चर सारखं आहे, यांची साईज सारखी आहे, यांचा शेप सारखा आहे, यांचा फिजिओलॉजी सारखी आहे, नंबर ऑफ फ्लॅजेला सारखं आहे, सगळं सारखं आहे बेटा. मग अशामध्ये आपण काय म्हणतो बेटा, सिमिलर इन साईज म्हटलं. ओके, चलो एक्झाम्पलकडे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं मी इथं सांगतो बेटा मोटाईल गॅमेट्स. एक्झाम्पल घ्या बेटा इथं युरोथ्रिक्स. तेच एक्झाम्पल रिपीट करतो बेटा इथं युरोथ्रिक्स. बरोबर बेटा. जर नॉन मोटाईल गॅमेट्स असतील, नॉन मोटाईल असतील, त्याचं एक्झाम्पल काय बेटा स्पायरोगायरा. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, आयसोगॅमीमध्ये दोन गॅमेटचा शेप, दोन गॅमेटची साईज नेमके काय असेल बेटा सिमिलर असेल. मला सांगा बेटा हे समजलंय सगळ्यांना इथं? त्याला म्हणायचं आयसो. आयसो म्हणजे सिमिलर, गॅमी म्हणजे फ्युजन. सिमिलर गॅमेटचं फ्युजन त्याला म्हणायचं बेटा आयसोगॅमी. आलं लक्षात? चलो सेकंड घ्या बेटा इकडे सगळ्यांनी. सेकंडमध्ये आपण सांगतो बेटा अनआयसोगॅमी. काय सांगितलं बेटा? अनआयसोगॅमी. अनआयसोगॅमीमध्ये कॅरेक्टर काय सांगायचं बेटा? डिसिमिलर साईज. डिसिमिलर साईज. डिसिमिलर म्हणतात बरोबर. इथे एक्झाम्पल बघा बेटा युडोरिना. एक्झाम्पल काय बेटा? युडोरिना. मला वाटतं बेटा याच्यात काही अडचण नसेल तुम्हाला. थर्ड बघा बेटा इथं उगॅमी. थर्ड काय बेटा इथं? उगॅमी. ज्यावेळेस मी उगॅमी म्हणतोय बेटा याचा अर्थ काय झाला, फिमेल गॅमेट इज लार्जर दॅन मेल गॅमेट. आपण हा फिमेल गॅमेट घेतला आणि हा काय बेटा इथं मेल गॅमेट घेतला. उगॅमी म्हणजे फिमेल गॅमेट इज ऑलवेज लार्जर दॅन द मेल गॅमेट. फिमेल गॅमेट लार्जर दॅन मेल गॅमेट्स. आता हा पॉईंट बेटा आपण जेव्हा अल्गीच्या कॅरेक्टरला शिकू पुढे, क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी, तेव्हा मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेन. पण इथपर्यंत काय शिकलो बाळांनो आपण? तर आपण शिकलो बाळांनो रिप्रोडक्शन अल्गीमध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन काय आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन काय. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये बेटा अल्गीचा पार्ट इन्व्हॉल्व होतोय, बॉडीचा पार्ट इन्व्हॉल्व होतोय. सगळ्या फिलामेंटस अल्गी अशा डिवाइड होतात. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण स्पोर्स तयार करतोय, जो स्पोर मोटाईल पण असेल किंवा नॉन मोटाईल पण असेल. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इथं काय इन्व्हॉल्व झालं बेटा? गॅमेट्स इन्व्हॉल्व झाले. काय इन्व्हॉल्व झालं बेटा इथं? गॅमेट्स. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? चलो व्हेरी गुड बेटा. फटाफट लिहा बरं बाळांनो. चला बाळांनो, आतापर्यंतच्या पार्टमध्ये रिप्रोडक्शन हा पूर्ण बीट कंप्लीट झाला आहे. आताच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं बेटा? इकॉनॉमिक इम्पॉर्टंट. पेज नंबर 34चा पहिला पॅराग्राफ. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा की अल्गी आपल्यासाठी, ह्युमन बिईंगसाठी आणि एन्व्हायरमेंटसाठी कशा पद्धतीने महत्त्वाचे आहे हा पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. ओके, चलो बोर्ड केलं लक्ष बेटा सगळ्यांनी इथं. आता इथं आपण काय सांगतो बेटा? इकॉनॉमिक इम्पॉर्टंट. एक लक्षात घ्या बेटा, इकॉनॉमिक इम्पॉर्टंटवर 3 वर्षापासून सलग क्वेश्चन येत आहेत.
हे कशामुळे क्वेश्चन येत आहेत बेटा काही माहीत नाही, पण इकॉनॉमिक इम्पॉर्टंट खूप सुंदर पॉईंट आहे बेटा. सलग 3 वर्षापासून म्हणजे 3 वर्षात बऱ्याच वेळेस याच्यावर विचारला गेलेला क्वेश्चन. आताची कंडिशन काय महत्त्वाची बेटा आपल्याला, की जसं आपण सांगतो बेटा आपल्याला फायद्याचं काय, झाडं कशा पद्धतीने आपल्याला फायद्याचे असतात, त्याचप्रमाणे आपण बघतोय बेटा की आपल्याला इथं अल्गी ही कशा पद्धतीने महत्त्वाचे आहेत. काही क्वेश्चन्स इकडून तिकडून घेईल बेटा मी, आपल्या चॅप्टरला मागे पुढे दिले ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. यासाठी सगळ्यात पहिला बीट काय करायचा आहे बेटा तो समजून घ्यायचा आहे. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं हिच्यामध्ये आपण पहिला बीट काय घेतोय बेटा, इथं हाफ म्हणजे मी 50% म्हणतोय, हाफ ऑफ CO2 म्हणजे 50% CO2, हाफ ऑफ CO2 फिक्सेशन, हाफ ऑफ CO2 फिक्सेशन. लक्षात घ्या बेटा सगळ्यांनी. आपल्या सराउंडिंगमध्ये जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते, CO2 फिक्सेशन हा जो वर्ड आलेला आहे बाळांनो, या वर्डचा अर्थ होतो फोटोसिंथेसिस. काय अर्थ होतो बेटा याचा, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस नावाची जी प्रोसेस आहे बेटा, या फोटोसिंथेसिस नावाच्या प्रोसेसलाच आपण एन्व्हायरमेंटमधला कार्बन डायऑक्साईड काय करतो, मिक्स करतो. एन्व्हायरमेंटमधला कार्बन डायऑक्साईड मिक्स होणे या प्रोसेसला आपण नाव दिलं बेटा CO2 फिक्सेशन. काय म्हटलं बेटा आपण त्याला, CO2 फिक्सेशन म्हटलो. मग आता काय झालं सर, आता याचा अर्थ असा झाला की आपल्याला काय करायचंय, फोटोसिंथेसिस करायचंय. या जगात होणारं CO2 फिक्सेशन म्हणजे फोटोसिंथेसिस. 50% CO2 फिक्सेशन दॅट इज अ फोटोसिंथेसिस ऑकर्ड बाय किंवा कॅरिड आउट बाय चला लक्ष द्या, कॅरिड आउट बाय दॅट इज अ अल्गी. या जगातला आपण म्हणतोय बेटा 50% फोटोसिंथेसिसची प्रोसेस कोण करते बाळांनो, मला सांगा, इथं अल्गी करते. म्हणजे विशेष गोष्ट किती महत्त्वाची त्याच्याकडे लक्ष द्या बेटा. सगळ्यात जातीनं आपण लक्ष घातलं तर आपल्याला समजतं की सगळ्यात महत्त्वाची इकोसिस्टीम मधली प्रोसेस फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मधल्या प्रोसेसला आपण म्हटलं बेटा अल्गी. अल्गी आपल्याला ही फोटोसिंथेसिस मदत करते, ती पण किती बेटा 50%. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये काय होतं, फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये आपण काय सांगितलं, CO2 प्लस वॉटर यांच्यापासून आपण म्हणतो बेटा फूड तयार होतं. काय तयार होतं बेटा, फूड प्लस ऑक्सिजन मॉलिक्यूल रिलीज होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, हा ऑक्सिजन रिलीज झालाय म्हणजे आपण इथं काय सांगितलं, ऑक्सिजन इज रिलीज्ड, ऑक्सिजन इज रिलीज इन इट्स इमिजिएट एन्व्हायरमेंट. बघा बेटा क्वेश्चन, फोटोसिंथेसिस काय झालं, फोटोसिंथेसिस मधून आपण म्हणतोय फूड तयार झालं, पण ॲट अ सेम टाइम आपण काय म्हणतो मित्रांनो, इथून ऑक्सिजन जो असेल हा ऑक्सिजन रिलीज केला जाणार. ऑक्सिजन रिलीज केला जातोय म्हणजे काय बेटा, तर आपल्या सराउंडिंगमध्ये जो सवड असेल बेटा, अल्गी पाण्यात येते, पाण्याच्या सराउंडिंगमध्ये म्हणजे इथं अल्गी असेल, जिथं मी उभा आहे तिथं अल्गी आहे, इथं फोटोसिंथेसिस झालं, इथं CO2 ॲड केला गेला आणि याच्या जवळच्याच एन्व्हायरमेंटमध्ये लगेच काय झालं बेटा, ऑक्सिजन ॲड करण्यात आला. ऑक्सिजन रिलीज इन इट्स इमिडिएट एन्व्हायरमेंट. इमिडिएट एन्व्हायरमेंटमध्ये काय केलं बेटा, एन्व्हायरमेंटमध्ये त्याला काय केलं, रिलीज केलं. म्हणजे काय झालं बेटा याचा अर्थ, इट इन्क्रीजेस, लक्ष द्या बेटा, इट इन्क्रीजेस काय इन्क्रीज केलं बेटा, इट इन्क्रीजेस डिझॉल्व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कोणासाठी, फॉर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझमसाठी आपण म्हणतोय बेटा यांनी काय केलंय, आपल्याला ऑक्सिजन वाढवून दिला. पाण्यामधले मास्यांना ऑक्सिजन हा पाण्यातून मिळतो बाळांनो, ते काय हवेतून ऑक्सिजन घेत नाही. मग पाण्यामध्ये ऑक्सिजन आला कुठून, तर अल्गी त्या ऑक्सिजनला काय करते, पाण्यामध्ये डिझॉल्व करून देते. समजलं बेटा सगळ्यांना इथं. तर हा अल्गीचा आपण म्हणतोय सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट झाला. ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम लाईक आपण एक्झाम्पल काय घेऊ बेटा, इथं फिशेस आपण त्याचं एक्झाम्पल घेतलं. या फिश ज्या असतात बेटा, भरपूर सारे ऑर्गॅनिझम, आपण फिश एक जेन्युइन एक्झाम्पल घेतलं. मला सांगा समजला बेटा सगळ्यांना इथं पॉईंट. आता चलो दुसऱ्या पॉईंटकडे. आता इथं आपण काय म्हणतो बेटा, थर्ड पॉईंटकडे या. मी तर सांगतोय सिम्बायोटिक असोसिएशन. आता तुम्ही म्हणणार सर याचा अर्थ काय झाला बेटा, सिम्बायोटिक म्हणजे दोन लोक एकत्र राहणे.
आपण रूममध्ये राहतोय, घराच्या मालकाला आपण पैसे देतोय, घराचा मालक आपल्याला राहू देतोय. हॉटेलला गेलो जेवायला, त्याने आपल्याला जेवण दिलं, आपण त्याला पैसे दिलं. म्हणजे काय झालं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाली, सिम्बायोटिक असोसिएशन, दोघंच्या दोघं फायद्याचे. मग अल्गी असं कुठे काम करते, तर आपण शिकलो बेटा अल्गी आपल्याला मदत करते बेटा लायकेन्समध्ये. कुठे बाळांनो मला सांगा, लायकेन्स. लायकेन्समध्ये अल्गी कोणाच्या सोबत काम करते बेटा, फंगाईच्या सोबत. फंगाईच्या सोबत कोण आहे बेटा मला सांगा, अल्गी. आपण शिकलो बेटा बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये. बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमधून आपल्याला असं समजलं की जर मी अल्गीला आणि फंगायला एकत्र ठेवतोय, मग दोघं एकमेकांचा फायदा करतायत. फंगाय काय करतंय, त्याला जमिनीतून वॉटर वगैरे ॲब्झॉर्ब करून देतंय, त्याच्या बदल्यामध्ये काय बेटा अल्गी फोटोसिंथेसिस करतंय. म्हणजे हे काय झालं, सिम्बायोटिक असोसिएशन. कोणामध्ये बेटा, इथं लायकेनमध्ये. आपण पुढे जाऊन एक्झाम्पल बघू बेटा, इथं मायकोरायझा. चला लक्ष द्या सगळ्यांनी, मायकोरायझा म्हणजे काय. मायकोरायझा म्हणजे इथं एक फंगायच घेतले बेटा आपण. इथं काय घेतले बेटा, इथं फंगाय. चलो असो बेटा, हे मायकोरायझा मी तुम्हाला जिम्नोस्पर्ममध्ये शिकवून देईल, इथं त्याच्या मागे लागू नका, अननेसेसरी मोठा शब्द आहे बेटा तो. ओके चलो दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण. इथं एक्झाम्पल घेतो बेटा मी, स्लोथ बियर. स्लोथ बियर. बियर, हां. स्लोथ बियर ऑर्गॅनिझम आपल्याला काय सांगतात. स्लोथ बियर म्हणजे बर्फाळ प्रदेशातलं अस्वल, बरोबर आहे बेटा. तर बर्फाळ प्रदेशाच्या अस्वलामध्ये आपण म्हणतो बेटा अल्गी तिथं महत्वाचे. स्लोथ बियर म्हणजे काय बेटा, बर्फाळ प्रदेशातलं अस्वल. अस्वल बर्फाळ प्रदेशामध्ये जे पांढरे अस्वल दिसतात बेटा, बर्फ इतका जास्त आहे, थंडी इतकी जास्त आहे की त्यांची स्किन ड्राय होऊन जाते. आता थंडी आपल्याकडे पण भरपूर पडली बेटा, तुम्ही बघणार तर थंडीमध्ये आपले हात पांढरे होतात. सकाळ सकाळी बघा बेटा, असं आपण थोडं जरी असे रेश ओढली तरी पांढरी रेश पडते. आंघोळ केली नाही म्हणून नाही, आपल्या स्किनमध्ये ड्रायनेस वाढला असतो, आपली स्किन फुटायला लागते बेटा अशी हळूहळू. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर या स्लोथ बियर अस्वलाची सुद्धा स्किन ड्राय व्हायला लागली. पण त्याला बर्फाळ प्रदेशात जगायचं आहे. मग जगायचं आहे म्हणून तो काय करतो, तर तो एकदम सोपी गोष्ट करतो बेटा, तो त्याच्या अंगावर काय करतो, अल्गीला ग्रो होऊ देतो. त्याच्या अंगावर कोणाला ग्रो होऊ देतो बेटा, अल्गीला. मग ही अल्गी काय करते, त्याच्या पूर्ण शरीरावर बेटा ग्रो होते. तो थोडा थोडा हिरव्या कलरचा दिसायला लागतो. तो पूर्ण हिरव्या कलरचा दिसत नाहीये. म्हणजे काय बेटा, अल्गीने काय मदत केली आणि त्याने अल्गीला काय दिलं. स्लोथ बियरने अल्गीला राहायला जागा दिली. स्लोथ बियरने अल्गीला राहायला जागा दिली. स्लोथ बियरने अल्गीला राहायला जागा दिली. पण त्याच्या बदल्यात अल्गीने त्याला काय दिलं, त्याच्या बदल्यात अल्गीने काय केलं, त्याला मॉइश्चर प्रोव्हाइड केलं. काय प्रोव्हाइड केलं बेटा, मॉइश्चर. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, इथं प्रोव्हाइड मॉइश्चर. प्रोव्हाइड मॉइश्चर. समजलं बेटा सगळ्यांना, इथं मॉइश्चरला प्रोव्हाइड करणे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. म्हणजे जेन्युन एक्झाम्पल कसे आहेत ते बघा. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सचा अर्थ असा झाला, आपल्याला अल्गी कशी महत्त्वाची आहे, तर अल्गी फंगाय सोबत येऊन लायकेन तयार करते. अल्गी ॲनिमल सोबत जाऊन ॲनिमलला पण मदत करते. अशी ही आपली अल्गी झाली. चला लक्ष द्या बेटा. यानंतर आपण समुद्रातल्या पाण्यातल्या काही जवळजवळ 70 स्पीसीजबद्दल बोलतोय. समुद्रातल्या 70 स्पीसीज ज्या आहेत बेटा अल्गीच्या, त्या इडिबल आहेत, म्हणजे खाण्यासारख्या बेटा. इडिबल म्हणजे खाण्यासारख्या. यूज फॉर फूड. कशासाठी बेटा, हे यूज फॉर फूड. म्हणजे याचा अर्थ काय झाला बाळांनो, आपण असं म्हणतोय बाळांनो इथं की समुद्रातल्या पाण्यातली अल्गी असो, ही आपल्या माणसांसाठी जनावरांसाठी खाण्यासारखी काम करते. एडिबल म्हणजे काय बेटा, खाण्यासारखी. मग आता एक्झाम्पल्सकडे लक्ष द्या. एक्झाम्पल सोपं येते बेटा. लॅमिनारिया, अल्गीचे नाव आहेत बेटा, हळूहळू क्लिअर होणार आहे ते. लॅमिनारिया, पॉलिसायफोनिया, आणि इथं घेतलं बेटा आपण सर्गॅसम. लॅमिनारिया, पॉलिसायफोनिया, सर्गॅसम या 3 अशा स्पीसीज आहे बेटा. अमंग द 70 स्पीसीज ऑफ मरीन अल्गी 3 स्पीसीज आर मोर एडिबल. यांच्या वेगवेगळ्या स्पीसीज अशा बेटा ज्या खाण्यासारख्या आहेत. समुद्रातल्या पाण्याच्या स्पीसीज बेटा हे खाण्यासाठी. ह्युमन्स कमी प्रमाणात खातात बेटा, पण चायना आणि जपानचे लोक याला सलाड म्हणून खातात. सलाड माहिती बेटा सगळं, काकडी टोमॅटो खातो आपण, तसं ते लोक अल्गीला खातात. सर चायनावाले काही खातात सर, बरोबर आहे की नाही बेटा इथं. हां इकडे लक्ष द्या. मग आताची कंडिशन काय झाली बेटा, तर इकॉनॉमिक इम्पॉर्टंटमध्ये आता थोडंसं वरच्या लेवलला गेलो बेटा आपण. अल्गीपासून आपल्याला काही केमिकल सबस्टन्स मिळतात. इथं आपण सांगतो बेटा अल्गीपासून काय मिळतं आपल्याला, काही केमिकल सबस्टन्स मिळतात. या केमिकल सबस्टन्समध्ये आपण काय घेतलं बेटा, कॅरॅजिन घेतलं.
काय भेटतो बेटा आपल्याला? कॅरॅजिन भेटतोय. अल्गीपासून एक केमिकल सबस्टन्स मिळाला ज्याचं नाव कॅरॅजिन आहे. हा कॅरॅजिन आपल्याला मिळतो बेटा रेड अल्गीपासून. कोणापासून मिळतो बेटा आपल्याला? रेड अल्गी. कॅरॅजिन नावाचा केमिकल सबस्टन्स रेड अल्गीपासून मिळतो. कोणापासून मिळतो बेटा? रेड अल्गी. समजलं बाळांनो सगळ्यांना? दुसरा कंपाऊंड आहे बेटा अल्जीन. काय नाव बेटा त्याचं? अल्जीन. हा आपल्याला मिळतो बेटा ब्राऊन अल्गीपासून. कोणापासून मिळतो बेटा आपल्याला? हा ब्राऊन अल्गीपासून मिळतो. मला सांगा, हे दोन कन्सेप्ट समजले बेटा सगळ्यांना? म्हणजे केमिकल सबस्टन्सचा विचार करा. केमिकल सबस्टन्स आपल्याला कोणापासून किती प्रमाणात मिळतोय हे सुद्धा आपल्यासाठी तेवढं महत्वाचं आहे. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? या केमिकल सबस्टन्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बेटा. या केमिकल पासूनच आपण म्हणतोय कॅरॅजिन नावाच्या केमिकल पासूनच आपण म्हणतोय इथं अगार नावाचा केमिकल तयार होतो. काय नाव बेटा इथं? अगार. हे सगळे केमिकलचे नाव आहेत बेटा. अगार, कॅरॅजिन, अल्जीन. हा जो अगार नावाचा केमिकल आहे बेटा, हा जो अगार नावाचा केमिकल आहे तर आपण सांगतो बेटा कशासाठी महत्वाचा आहे? तर आईस्क्रीम प्रिपरेशन. काय बेटा इथं? आईस्क्रीम प्रिपरेशन. लक्ष द्या मी काय म्हणतोय. आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीममध्ये पावडर टाकतात बेटा, तिला आगार पावडर म्हणतात. म्हणजे इथं काय झालं बेटा? आगार पावडरचा तेवढंच महत्त्वाचा रोल आपल्याला समजला. हे सगळं आपल्याला कशापासून मिळतं बेटा? केमिकल सबस्टन्स अल्गीपासून मिळतं. मी इथं जागे लिहितो बेटा. इथं आपण म्हणतो बेटा प्रोटीन सोर्स. अल्गी काय म्हणून काम करते बेटा? प्रोटीन सोर्स म्हणून काम करते. प्रोटीन सोर्स म्हणून सांगितलं बेटा आपण क्लोरेल्ला. काय एक्झाम्पल आहे बेटा? क्लोरेल्ला. आणि दुसरं बेटा स्पायरुलिना. स्पायरुलिना आणि क्लोरेल्ला या दोन अशा अल्गे आहेत बेटा की दोघं अल्ग्यांचा विचार केला तर आपण सांगतो बेटा ते यूज ॲज अ प्रोटीन सोर्स. काय म्हणून काम करतात बेटा? ते प्रोटीन सोर्स म्हणून काम करतात. मित्रांनो, ही गोष्ट अशी समजून घ्या. समजा आपण स्पेस ट्रॅव्हलरचा विचार केला. स्पेस ट्रॅव्हल जमिनीच्या खाली जाणार आहे? नाही बेटा, जमिनीच्या वर जाणार आहे. म्हणजे आता याचा अर्थ असा, आपण स्पेसमध्ये जेव्हा जातो बाळांनो, आपण स्पेसमध्ये जाताना घरून आई डबा बांधून देणार आपल्याला, बरोबर आहे की नाही? हा डबा मस्त पोळी, लोणचं, खिचडी, बोरण स्पेसमध्ये एवढं अलाउड नसतं. स्पेसमध्ये या गोष्टी महत्वाच्या नाहीत. मग काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? मग याच्यामध्ये महत्वाची अशी गोष्ट आहे, जर स्पेस पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितला तर आपल्याला एनर्जीचा सोर्स जास्त पाहिजे. आपल्याला एनर्जीचा सोर्स जास्त पाहिजे. आणि या एनर्जीच्या सोर्सचा अर्थ काय झाला? इथं सायंटिस्ट लोक, ॲस्ट्रॉनॉट जे असतात, स्पेस ट्रॅव्हलर जे असतात, ते प्रोटीनला घेऊन जातात सोबत. मग सर प्रोटीन कोण? तर सिंगल सेल प्रोटीन म्हणतात त्याला, एका सेलपासून तयार झालेला. मग क्लोरेला पण कसा आहे बेटा मला सांगा? युनिसेलर, एका सेलचा आहे. स्पिरुलिना पण कसा आहे बेटा? एका सेलचा आहे. यांनी प्रोटीन तयार केलं म्हणजे याला ते घेऊन जातात, क्लोरेला घेऊन जातात, स्पिरुलिना घेऊन जातात. त्यांना खाल्लं का त्यांना काय भेटणार आहे बेटा? प्रोटीन भेटणार आहे. म्हणजे स्पेस ट्रॅव्हलर सुद्धा अल्गीसाठी महत्त्वाचा रोल प्ले करतात. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? एकदम सोपं आहे बेटा, काही कठीण नाही. मला सांगा बेटा, अल्गीचे रोल सगळ्यांना क्लिअर झाले बेटा? से येस ऑर नो? आता बघा बेटा इकडे काय बघितलं. अल्गीच्या रोलमध्ये आपण काय शिकलो मित्रांनो? अल्गीच्या रोलमध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये शिकलो की 50% फोटोसिंथेसिस कोण करते बेटा? अल्गी करते. CO2 ला वापरते, पण कोणाला रिलीज करते बेटा? ऑक्सिजनला रिलीज करते. ऑक्सिजन कुठे रिलीज होतोय बेटा? इमिजिएट एन्व्हायरमेंट ऑफ ओशन. समुद्राच्या पाण्यामध्ये लागलीच कोण रिलीज झाला बेटा? इथं ऑक्सिजन रिलीज झाला. ऑक्सिजन रिलीज झाला बेटा, पण आता काय? तर ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये त्याने काय वाढवलं बेटा? डिझॉल्व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. माशांना पोहताना तिथं कशाची गरज आहे बेटा? ऑक्सिजनची गरज आहे. माशांना ऑक्सिजन पाहिजे, पाण्यातून ऑक्सिजन पाहिजे. कसा मिळाला? तो आपल्याला अल्गीने दिलेला आहे. नेक्स्ट आपण काय सांगितलं बेटा याच्यामध्ये? सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय बेटा? दोघं फायद्याचे असतील. अल्गी फंगाई एकत्र राहते. कोणामध्ये? लायकेन्समध्ये. स्लोथ बियर, बर्फाळ प्रदेशातलं अस्वल स्वतःच्या पाठीवर कोणाला घेतं बेटा? इथं अल्गीला घेऊन जातं. अल्गी त्याला काय देते? मॉइश्चर देते. नेक्स्ट 70 स्पीसीज इडिबल. कशासाठी बेटा? फूडसाठी. कोण कोण? लॅमिनारिया, पॉलिसायफोनिया आणि सर्गॅसम. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात? केमिकल सबस्टन्स कॅरॅजिन, अल्जीन, आगार काढलं जातं. कॅरॅजिन रेड पासून, अल्जीन ब्राऊन पासून. आगार पण कॅरॅजिनचाच पार्ट आहे बेटा. मग याच्यामध्ये आईस्क्रीम तयार करण्यासाठी त्याला वापरतात. आणि सगळ्यात शेवटी बेटा स्पेस ट्रॅव्हलर काय घेऊन जातात बेटा सोबत? सिंगल सेल प्रोटीन. म्हणजेच कोणापासून काढले बेटा? क्लोरेला आणि स्पिरुलिनापासून काढलेले. आलं बेटा? चलो ऑल द बेस्ट बेटा. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी.
RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ गगन भरारी.